अमरावती जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. अमरावती जिल्हा बांधकाम कामगार प्रतिनिधी कृती समितीने महाराष्ट्र कामगार मंत्री नामदार आकाश फुंडकर, धामणगाव रेल्वेचे आमदार प्रतापदादा अडसाळ, इमारत व इतर बांधकाम कामगार महामंडळाचे सचिव विवेक कुंभार तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. समितीच्या निवेदनानुसार 5 मार्चपासून रजिस्ट्रेशन ऑफिसर आरओ यांची आयडी बंद असल्यामुळे नवीन नोंदणी, नूतनीकरण, लाभ योजनांचे अर्ज तसेच नाव समाविष्ट करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो बांधकाम कामगारांचे अर्ज गेल्या 4 महिन्यांपासून प्रलंबित राहिले असून त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्यास अडथळे निर्माण झाले आहेत. प्रतिनिधींनी सांगितले की अनेक तालुक्यांचा कार्यभार एका अधिकाऱ्याकडे असल्याने आधीच कामाचा मोठा ताण आहे. त्यातच आरओ आयडी बंद असल्यामुळे अर्ज मंजुरीची प्रक्रिया थांबली असून कामगारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. विशेषतः कामगार कार्डाचे नूतनीकरण न झाल्यास गंभीर आजारांवरील उपचारांसाठी रुग्णालयांमध्ये अडचणी निर्माण होत असल्याचा आरोपही करण्यात आलाय. कृती समितीने आरओची आयडी तात्काळ सुरू करणे, प्रलंबित नोंदणी व नूतनीकरण अर्जांना मंजुरी देऊन संबंधितांना संदेश पाठविणे, पेटी व भांडी वाटप योजना पुन्हा सुरू करणे तसेच सेतू सुविधा केंद्रामध्ये कामगार प्रतिनिधींना मिळणारी कथित अपमानास्पद वागणूक थांबविण्याची मागणी केली. प्रशासनाने त्वरित निर्णय घेऊन प्रलंबित प्रश्न सोडवावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कामगार प्रतिनिधींनी दिला आहे. जिल्हाधिकारी साहेब, आकाश फुंडकर साहेब, कामगार राज्यमंत्री, कामगार मंत्री यांना असे निवेदन देण्यात आले. 5 मार्चपासून नोंदणी अधिकारी साहेबांची आयडी बंद आहे. आयडी बंद असल्यामुळे नवीन नोंदणी, रिन्युअल, लाभाची प्रकरणे, पेटी भांडे वाटप हे सगळं बंद आहे. हे बंद असल्यामुळे जर त्या साहेबांची आयडी चालूच राहिली नाही तर कोणतेही लाभाचे प्रकरण भरता येत नाही. आज 4 महिन्यापासून सर्व कामगार मंत्री साहेबांनी थांबून ठेवले आहे. आमची संघटनेच्या वतीने मागणी आहे की लवकरात लवकर आयडी सुरू करून त्या कामगारांना नोंदणी आपला अर्ज मंजूर झाल्याची मेसेज देण्यात यावे. हा मेसेज जर आला नाही तर कुठल्याही प्रकारचा दवाखान्यामध्ये त्याला उपचार घेता येत नाही आणि कोणतेही सुविधा त्याला घेता येत नाही आणि 2026-27चे लाभाचे प्रकरण त्याला भरता येत नाही. जेव्हापासून मंत्री साहेब आले, एक योजना कामगार मंत्री बंद करत आहे. आपलं भाजप सरकार हे लोकांच्या बाजूचे आहे की विरोधात आहे हेच कामगारांना कळत नाही आहे. हिंदी मराठी